आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असताना त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। 3 हॉटेल्सला तात्काळ बंद करण्यात आलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने 14 जुलै 2026 पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबवली होती। या मोहिमेत 217 आस्थापनांची तपासणी करून 172 नमुने घेतले असून 3 आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा 217 आस्थापनांची अचानक तपासणी केली होती। तपासणी दरम्यान विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 172 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत। निकृष्ट दर्जा व स्वच्छतेच्या अभावामुळे जवळपास 3 आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये मंगलमूर्ती मिसळ व भेळ, 3 रस्ता शेगाव दुमाला तालुका पंढरपूर, हॉटेल स्वरा अँड चायनीज सेंटर शेगाव दुमाला तालुका पंढरपूर, हॉटेल श्री विष्णू सहस्त्रनाम शेगाव दुमाला तालुका पंढरपूर यांचा समावेश आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून लाखो वारकरी दाखल होत असतात। भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने ही विशेष दक्षता हाती घेतली आहे। अन्नपदार्थ साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात येत आहे। सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल। सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता, गुणवत्ता व नियमांचे पालन करावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले।